पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा चालू आहे। या प्रकरणावर पुणे न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली। यावेळी न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी त्यांच्या अशिलांची बाजू मांडत असताना वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका व्यक्त केली आहे। हगवणे कुटुंबाचे वकील म्हणाले, वैष्णवीवर हगवणे कुटुंबाकडून हल्ला झालेला नाही। पतीकडून पत्नीला किरकोळ स्वरूपाची मारहाण होते, त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हणता येणार नाही किंवा तो छळ नसतो। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आम्ही आज पुणे न्यायालयाला दिलाय। रागाच्या भरात पतीने पत्नीवर हल्ला केला तर तो कौटुंबिक हिंसाचार किंवा छळ ठरत नाही। छळ होण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं, त्यामुळे पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये असं आमचं म्हणणं आहे। याबरोबरच वकील पुढे म्हणाले, आम्ही म्हणजेच हगवणे कुटुंब वेळोवेळी वैष्णवीच्या पालकांना जाणीव करून दिली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, तिच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडत आहेत। एका व्यक्तीबरोबर तिचं चॅटिंग चालू होतं, त्यामुळे वैष्णवीच्या आई वडिलांनी तिचे फोन काढून घेतले। मात्र त्यामधील चॅट आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे। योग्य वेळ आल्यावर आम्ही ते चॅट्स न्यायालयासमोर आणू। ती व्यक्ती कोण होती याची माहिती आम्ही तपास अधिकाऱ्यांना दिली आहे, असा युक्तिवाद वकिलांनी न्यायालयासमोर मांडलाय। त्यामुळे हगवणे कुटुंबाचे वकील चर्चेत आहेत। यावर तुमचं काय मत आहे, कमेंट करून आम्हाला कळवा।